पाथरी शहर में पवित्र रमजान महीने के अवसर पर पाथरी शहर में रोजा इफ्तार पार्टी का आयोजन किया गया। ये कार्यक्रम शिवसेना शिंदे गुट के परभणी जिला प्रमुख तथा भावी विधान परिषद सदस्य सईद खान की ओर से आयोजित किया गया। पाथरी स्थित मदीना फंक्शन हॉल में हर साल की तरह इस साल भी ये इफ्तार कार्यक्रम बड़े ही उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुआ। इस अवसर पर पूर्व सांसद गणेश राव दूधगांवकर मुख्य रूप से उपस्थित रहे। इसके अलावा पाथरी नगर परिषद के नगराध्यक्ष आसिफ खान, नगर परिषद के नगर सेवक और कई गणमान्य लोग भी बड़ी संख्या में मौजूद थे। कार्यक्रम की शुरुआत में सईद खान और नगराध्यक्ष आसिफ खान ने इफ्तार पार्टी में आए सभी रोजेदारों का दिल से स्वागत किया। पवित्र रमजान महीने के मौके पर आयोजित इस कार्यक्रम में मुस्लिम समाज के साथ साथ विभिन्न समाजों के नागरिकों ने भी बड़ी संख्या में भाग लिया। रमजान के पवित्र और आध्यात्मिक माहौल में सभी ने मिलकर रोजा इफ्तार किया और एकता और भाईचारे का सुंदर संदेश समाज तक पहुंचाया। कार्यक्रम में उपस्थित लोगों ने आपसी प्रेम, सद्भावना और सामाजिक एकता को और भी मजबूत करने का संदेश दिया। इस मौके पर उपस्थित गणमान्य लोगों ने रमजान महीने के महत्व पर प्रकाश डालते हुए कहा कि ये महीना सब्र, त्याग, दया और इंसानियत का संदेश देने वाला महीना है। समाज में शांति, सहिष्णुता और आपसी सौहार्द बनाए रखने के लिए ऐसे कार्यक्रमों की जरूरत बताई गई। कार्यक्रम के दौरान मुस्लिम और हिंदू समाज के लोगों को साथ आपसी बातचीत करते हुए सभी को रमजान महीने की दिल से मुबारकबाद दी गई। साथ ही समाज में आपसी विश्वास, सौहार्द और भाईचारे और मजबूत हो तथा सभी के जीवन में सुख, शांति और समृद्धि बने रहे, इसके लिए दुआ की गई। इस इफ्तार कार्यक्रम के माध्यम से पाथरी शहर में सामाजिक एकता, भाईचारे और आपसी सौहार्द का सुंदर संदेश समाज तक पहुंचाया। लोक पुकार न्यूज, परभणी। परभणी जिल्ह्याच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या वतीने सांगतो की सय्यद भाई माझे भतीजे आहेत। त्यांनी मला निमंत्रण दिलं। निमंत्रण देण्याचे मी आपण होऊन त्यांच्या वडिलाला भेटायला आलो, बिरबल खान साहेबाला। मी 1956 पासून त्यांच्या संपर्कात आहे। ते परिवारातले मेंबर आहेत। म्हणून सर्व परभणी जिल्ह्याच्या सर्व समाजाला मी या ईदच्या खुद्याच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी मुद्दाम आलो। पाथरी परभणी जिल्हा हा संपूर्ण सेक्युलर समाजाचा विचार करणारा जिल्हा आहे। आता बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये सुद्धा बदल होणार आहे। थोडासा वेळ द्यावा लागणार आहे। तेव्हा जे थांबतील ते पुढे जातील, जे पळतील ते मागे पडतील, अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची झालेली आहे। म्हणून मी परभणी जिल्ह्याच्या सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, आमचे शिवसेनाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सर्वसामान्याचे नेते, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाचे मनात घर करणारे नेता म्हणजे एकनाथ शिंदे साहेब। एकनाथ शिंदे साहेबांना पाथरी शहरामधून एक संदेश महाराष्ट्राला दिलेला आहे। धनुष्य बाणावर मुस्लिम समाज असू दे, हिंदू समाज असू द्या, मागासवर्गीय समाज असू द्या, सगळ्या समाजानं आमच्यावर जे प्रेम केलं, आमच्यावर जे विश्वास केलं आणि आमचा नगराध्यक्ष पाथरीमध्ये शिवसेनाचा नगराध्यक्ष, पहिला महाराष्ट्रामध्ये शिवसेनाचा धनुष्य बाणावर मुस्लिम नगराध्यक्ष आमच्या पाथरी शहरानं दिला एकनाथ शिंदे साहेबांना। इतका प्रेम एकनाथ शिंदे साहेबावर पाथरीची जनता करते आणि एकनाथ शिंदे साहेब तितका प्रेम पाथरीच्या जनतावर करते। पाथरीच्या विकासासाठी अनेक निधी एकनाथ शिंदे साहेबांना दिला आणि एकनाथ शिंदे साहेबाच्या बद्दल तो बोलायला भरपूर गोष्टी आहे, सांगायची तुम्हाला गरज नाही। आणि आज जे इफ्तार पार्टी आहे, हे आमचे पिढ्याना पिढ्या, आमचे वडला आजोबापासून हे चालत आलेला सण आहे। हे रमजान महिन्यामध्ये गोरगरीब असू द्या, सगळ्या समाजाचा एक संदेश द्यायचा काम आम्ही इफ्तार पार्टीच्या माध्यमातून करत असते। हिंदू, मुस्लिम, मागासवर्गीय भाऊ सगळे समाजाचे लोक याच्यामध्ये येत असते। आमचे काका आहे, काका आमचे शिवसेनाचे नेते राहिलेले आणि काका माझे वडिलाचे नेते राहिलेले। काका आमचे आणि काकाचे 50 वर्षाचे कुटुंबाचे संबंध आहे। काकाचा प्रेम नेहमी आमच्यावर आहे, काकाचा आशीर्वाद नेहमी आमच्यावर आहे, काकाचा आदेश आम्ही हमेशा पाळत आलेलो आहे। आणि काकांना शिवसेनाचे काका खासदार होते, तळागाळाचे लोकांपर्यंत न्याय द्यायचं काम काकांना अनेक वर्ष त्यांचे राजकीय कारकिर्दीमध्ये केलेलं आहे। आमचे कुटुंबाला बी अनेक वेळेस मदत करायचं काम काकांना केलेलं आहे। काकाचे खूप उपकार आमच्या कुटुंबावर आहे, त्याच्यामुळे काकाचं नेहमी मार्गदर्शन आम्हाला राहते। याची पुढे बी काकाचं मार्गदर्शन 100% आहे। काकाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहील आणि 100% एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, काकाच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तळागाळापर्यंत शिवसेना कसा वाढील त्याच्यासाठी आम्ही काम करू। शिवसेनाचा
खासदार कसा निवडून येते काकाच्या मार्गदर्शनाखाली ते पण आम्ही काम करू. वेगळे वेगळे माध्यमातून वेगळा काम एकनाथ शिंदे साहेबाच्या माध्यमातून आम्हाला करायचंय. काकासारखे नेते पक्षात मार्गदर्शन करायला असले तो आम्हाला खूप काय बळ शिवसेनेला इथं भेटन. आणि काकाचं मार्गदर्शन आम्हाला असलं तर काकाला तळागाळापर्यंत शिवसेना माहिती आहे. माझी जितकी वय आहे तितका अनुभव काकाला आहे. त्यामुळे 100% काकाचा आशीर्वाद आम्हाला लागणार आहे. त्यामुळं काका आज आलेले. काका पहिली वेळेस आमच्या घरी नाही आले. 50 वर्षापासून काका आमच्या घरी येते. सगळे सणामध्ये सगळे लग्नामध्ये सगळे आशीर्वाद द्यायला की काका नेहमी आम्हाला येत असते. आम्ही पण काकाला भेटायला पोकारणीला नेहमी जात असते. सर बांधव देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. हे पाथरी शहर हिंदू मुस्लिमचा प्रतीक आहे. एकनाथ शिंदे साहेब जसा महाराष्ट्रामध्ये काम केलं, छत्रपती शिवाजी महाराजांना जसा 18 पकड जातीला घेऊन न्याय द्यायचं काम केलं, तसंच आमच्या पशी पाथरी शहरामध्ये एक सलूक आहे. आमचा गणपती सण असू दे आम्ही जातो. दसरा मैदानामध्ये आम्ही मुस्लिम बांधव तिथं जातो. हिंदू बांधव आमच्या रमजान मध्ये ईद मध्ये येते. हे पिढ्या पिढ्या पाथरी शहराचा एक सलूका भाले काकासारखे आमचे वडिलांसारखे लोकांना ठेवलेला आहे. तेच परंपरा आम्ही पुढे न्यायचं काम करायलो. म्हणून भाले काका बी नगराध्यक्ष होते. भाले काका बी इफ्तार पार्टी रमजान मध्ये मुस्लिम समाजाच्या लोकांना बोलायचे. हे पिढ्या पिढ्या चालत आलेला आम्ही जे भाले काका कोण आमचे वडिला कोण जे प्रेरणा भेटलेली तेच प्रेरणा पुढे न्यायचं काम आम्ही त्यांचे एकनाथ शिंदे साहेब सांगू शकते. महाराष्ट्राचे मुख्य नेते सगळे अधिकार एकनाथ शिंदे साहेबाला, शिवसेनाचे पूर्ण अधिकार एकनाथ शिंदे साहेबाला आहे. 100% एकनाथ शिंदे साहेबाचे जे बी आदेश येतील आम्हाला ते आदेश पाडायचं काम आम्ही करू. नेते आमचे एकनाथ शिंदे साहेब आहे. मी काय इतका मोठा नेता नाही त्याच्यावर सांगायला. आणि जे निर्णय एकनाथ शिंदे साहेबाचा आदेश येतील ते आम्ही एकनाथ शिंदे साहेबाचा आदेश पाडणारे कार्यकर्ते. जे एकनाथ शिंदे साहेबाचा आदेश आम्हाला येईल 100% त्याला पाडायचं काम आम्ही एकनाथ शिंदे साहेबाच्या छोटे कार्यकर्त्याच्या माध्यमातून करू.